नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. एकतर ते कॉमन विमान होतं. उद्या आम्ही प्रवास करत असताना आपण सहज जाऊन भेटत असतो, बोलत असतो. हा योगायोग आहे असं म्हणता येईल. दोन नेते एकाच विमानात असतील तर हरकत काय आहे, आणि त्याच्याबरोबर पेट्रोल सुद्धा वाचलं असं म्हणता येईल. रोहित पवार यांचं वक्तव्य. ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज यवतमाळ येथे सभा. यवतमाळ सभा पार पडल्यानंतर वाशिम आणि हिंगोली येथे होणार दौरा. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी. 3 दिवसांच्या सुट्टीमुळे शिर्डी देखील भाविकांच्या गर्दीने फुलून गेली. साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली. गोंदिया तिरोडा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. गंगाझरी टिकायतपूर परिसरात 2 चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात. एका व्यक्तीचा मृत्यू, इतर काही जण गंभीर जखमी. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सौंदड उड्डाणपुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरची ट्रकला जोरदार धडक. दुर्घटनेत चालक गंभीर जखमी. प्रभावी वाहतूक व्यवस्थापन करावं, नागरिकांची मागणी. नाशिक शहरात ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश. कळवणमध्ये 5 सट्टेबाजांना अटक. 1,64,000चा मुद्देमाल जप्त. उद्धव ठाकरेंची वाशिममध्ये सभा. उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. पदाधिकाऱ्यांना आदेशाची उत्सुकता. मालवण कसाल हमरस्त्यावरील सुकळवाड येथे भीषण अपघात. पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक. पोलिसांच्या गाडीच्या धडकेत युवकाचा मृत्यू. बीड अंबाजोगाई बस स्थानकात काळाचा घाला. जागा पकडण्यासाठी धावताना प्रवाशाचा चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू. अंगावर काटा आणणारी घटना CCTV मध्ये कैद. शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामगजरात परिसर दुमदुमला. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.